आरबीआयचं अपील अगदी पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक ऍक्टिव्ह आहे बरं का. या ठिकाणी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्यांदा असंच घडलंय बघा. म्हणजे मागच्या चेंडूची रिप्लाय मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. यावेळेस कट केलाय. चला काही धावा मला वाटतं मिळतील. पहिला चौकार आहे श्रीगणेश या ठिकाणी झालेला आहे. तर जावेद शेख आहे बघा. स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर संघनायक विष्णू पंत. संघनायक जर बघितलं तर नितीन मुंडे या ठिकाणी पहिलं षटक हाताळत आहेत. लेग ब्रेक होता. कमालीचं नियंत्रण या चेंडूवर बघा. तर 4 चेंडू झालेत आणि 4 धावा खर्च केलेल्या आहे. ही अप्रतिम गोलंदाजी आहे बघा. नितीन मुंडे ब्रँड खेळाडू आहे बघा. अनेक स्पर्धा, अनेक मैदानं यानं गाजवलेली आहे. बॅकफुटवर आले. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. धाव मिळणार नाही. माफ करा, एक सिंगल मिळेल. धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. हा प्रयत्न चांगले केले बघा यावेळेस. त्यानंतर जर बघितलं तर पहिल्या षटकाअखेर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 6 धावा धावफलकावर आहेत. मुळे हॉस्पिटल अँड आयसीयू हा संघ आपण या ठिकाणी बघतोय. तर दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असतील बघा. अत्यंत अनुभवी गोलंदाज या ठिकाणी सचिन मुंडे यांच्याकडे चेंडू दिला गेलेला आहे. थोडस फास्ट घ्या बरं का. 40 मिनिटाचा वेळ आहे. कारण मागच्या सामन्याने थोडासा वेळ जास्त घेतला. बॅटेची कडा आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे येईल. स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. कारण यावेळेस मात्र डॉट चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आज संघ मालक स्वतः संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे. विशाल चाटे सर. आज त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि आतापर्यंत जर बघितलं तर मुंडे बंधू चांगली Bluetooth mode.
नमस्कार. आपण बघत आहोत काका चषक 2025. आजच्या प्रवासाचे सामना क्रमांक 4 विशाल इलेव्हन यांच्या विरोधात मुले हॉस्पिटल अँड आयसीयू. प्रथम गोलंदाजी करताना या ठिकाणी विशाल इलेव्हन अंबाजोगाई हा संघ तर 2 षटकानंतर धावफलकावर 1 बाद 10. मग गोलंदाजी माध्यमामध्ये कमालीची सुरुवात केली बघा. तर गोलंदाजीमध्ये तुम्हाला सातत्य बघायला मिळणार नाही. आघाडीच्या गोलंदाजांना मात्र यावेळेस थांबवलं गेलंय आणि त्यानंतर आपण बघतोय सदाभाऊ मुंडे गोलंदाजी मार्कवर तिसरा गोलंदाज या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. तर स्ट्राईकवर जावेद शेख जे आघाडीला आलेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं दरम्यानच्या काळामध्ये पंत बाद झालेत आणि अतुल तरसे नवीन बॅटर यावेळेस जावेद यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. षटक क्रमांक 3 चा प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल केले गेले. त्यानंतर जर बघितलं तर पहिला चेंडू मार्गस्थ आहे. शॉर्ट पिच चेंडू होता कट केलाय. पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मात्र असेल आणि या ठिकाणी आपण बघतोय एक सिंगल जावेद पूर्ण करतायत. एक बाद 11. धावा धावपळकावर मात्र असतील. सदाभाऊ मुंडे म्हणजे तिसरे मुंडे आहे बघा हे गोलंदाजीमध्ये. चेंडू खास आहे बघा. म्हणजे ज्या वेळेस फलंदाज शप्पल लाईनचा वापर करणार आहे, तर त्यांच्या विरोधात हा चेंडू जास्त प्रभावी ठरतो बघा. वाईड लाईनच्या दिशेने टाकलेला चेंडू चांगल्या टप्प्यावर आणि यष्टीरक्षकाचं कलेक्शन सुद्धा आपण चांगलं बघतोय. डॉट चेंडू आहे. नाही टॉपेज घेतलाय. चेंडू उभा होतोय. नाही ताळमेळचा अभाव होता थोडासा. बॉलिंग थोडंसं लेट झालं बघा. कारण या अगोदर दोन्ही क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या प्रयत्नात होते. ऐन वेळेस सचिन मुंडे यांनी आवाज दिला मी घेतो. परंतु या दरम्यान हा झेल सुटलेला आहे. चेंडू खास आहे बघा. डॉट चेंडू आहे. एकंदर जर बघितलं तर अतुल तरसे आपण बघतोय एक मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात मात्र आपल्याला वारंवार बघायला मिळत आहेत. गोलंदाज मात्र व्हेरिएशन करतोय. कमालीची गोलंदाजी आहे बघा ही. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू डॉट आले. या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आले आणि शेवटच्या चेंडूसाठी या ठिकाणी सदाभाऊ मुंडे तयार आहे. यावेळेस कनेक्शन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिला धमाका, पहिला षटका. तीन षटकांची समाप्ती. एक बाद 19 धावा धावफलकावर. नितीन मुंडे पुन्हा एकदा आघाडीचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र बॉलिंग मार्चवर बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर बघितलं तर 4 आहे. लेग ब्रेक होता. फुलटॉस झाला. चेंडू उभा होतोय. चला एक भाऊ गोलंदाजी करतोय, एक भाऊ झेल पकडतोय. मिल बाटके खाएंगे. 2 बाद 19.
तर पकडला गेलाय झेल, फलंदाज होतोय मैदानात फेल. आणि थोडंसं सेलिब्रेशन सुद्धा आपल्याला स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं बघायला मिळालं. धक्का क्रमांक नक्की 3 आहे. धावा स्थिर आहे बघा. 19 धावा. 3 फलंदाज बाद असताना आणि षटक क्रमांक 4. 4 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रगतीवर आहे. बॅटर. ऑन हॅट्रिक आहे बघा. या ठिकाणी नितीन मुंडे. स्पर्धेत पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का? नाही मिळणार. कारण अशा ठिकाणी फटका खेळलाय, ज्या ठिकाणी कोणीच नाहीये. चेंडू एकटाच गेलाय सीमा रेषा पार. वन बाउन्स चौकार. 3 बाद 23 धावा आहेत. संघनायक ए.बी. रहमान मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय जे गेलेलं आहे. डिफेन्स केलाय बघा यावेळेस. हे पुनरागमन चांगलं आहे. आणि त्याही पलीकडे रहमान साहेबांचा डिफेन्स सुद्धा चांगला होता. कारण तुम्हाला कधी राहुल द्रविड बनायचंय तर कधी तुम्हाला विराट कोहली बनायचंय. नाही, फटका फसला. हा झेल कोणाचाच नव्हता बघा. कारण सर्व क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. अवघड झेल होता. निर्जन स्तरी पडलेला हा चेंडू. त्यानंतर या चेंडूला पकडलाय गोलंदाजापर्यंत पोहोच केले 25 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 4 आपण बघतो. कॉट बिहाइंडचा अपील होता आणि या अपीलमध्ये जर बघितलं तर यष्टीरक्षक आणि गोलंदाज या दोघांचाच आवाज होता. बाकी सगळे शांत. 4 षटकांची समाप्ती 3 बाद 25. पाणी घेणार का? हा चला ड्रिंक ब्रेक. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. 12th मॅन आहे का? नाही, ड्रिंक ब्रेक कॅन्सल बरं का आता. दोघांचा बी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक ओहो! वॉव! जबरदस्त क्षेत्ररक्षण. यासिर होते बघा त्या ठिकाणी. एक वेगळी ऊर्जा बघायला मिळाली या ठिकाणी विशाल इलेव्हन अंबाजोगाई संघामध्ये. नाही, स्वीपचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय डॉट चेंडू नक्कीच असेल. षटक क्रमांक 5. या ठिकाणी 4 गोलंदाजांचा वापर आतापर्यंत केलाय. यामध्ये संघनायक विशाल चाटे यांची चांगली रणनीती आपण बघतोय. हा यावेळेस शरीराच्या दिशेने गेलाय बघा चेंडू. आणि स्लिपमध्ये चांगलं कामकाज बघायला मिळालं.
मागील 3 चेंडू जर बघितले तर पूर्णपणे निर्धाव आहे. हा यावेळेस सरळ होता चेंडू. हा चेंडू सुद्धा फलंदाजाने सोडून दिलाय. 4 चेंडू डॉट बघायला मिळतील. हा यावेळेस कट केलाय. बागवान साहेब आहेत बघा, चेंडूवर येतायत. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. त्यानंतर 5 षटकाची समाप्ती आणि 3 बाद 28 धावा धावपळाच्या आहेत. सदाभाऊ मुंडे मला वाटतं आपल्या कोठ्यातील शेवटचं षटक घेऊन येतील. संघाच्या वतीने जर बघितलं तर षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये असेल. स्ट्राईकवर आहे ए.बी. रहमान, अतुल तरस जे नवीन बॅटर आहेत. तरसे माफ करा. अतुल तरसे यावेळेस जे नॉन स्ट्रायकिंग वर आपल्याला बघायला मिळतील. चांगले गोलंदाज आहे बघा या ठिकाणी सदाभाऊ मुंडे. चला पुणे झेल पकडलाय. वेल जज कॅच बघा. सोहेल आहेत बघा. अगोदर वेगानं त्यांनी अंदाज घेतला. चेंडूवर नजर ठेवली. झेल घेताना परफेक्शन बघायला मिळालं. हे चांगल्या पद्धतीनं आपण बघतोय या चेंडूला पकडलं गेलं. फलंदाज झेलबाद. अमोल सुरसे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. अमोल यांना मात्र आता अनमोल कामगिरी करावी लागेल आणि बेगोल मेळ या ठिकाणी द्यावा लागेल आणि धावा या ठिकाणी जमावाव्या लागतील बघा. डॉट आलेला आहे आणि मला वाटतं बाईकच्या स्वरूपात सिंगल. फलंदाज यावेळेस थोडासा चकलाय. तुल तरसे यशस्वी फलंदाज आहे या संघाचा. एका दिशेने उभा आहे. एक षटकार त्यांच्या बॅटीतून आलेला आहे. चला यावेळेस उंची आहे. सोहेल यांच्याकडे परफेक्शन आहे बघा. प्युअर क्षेत्ररक्षक आहे प्युअर. अप्रतिम झेल पकडला आणि ऐकवान आहेत. हा या संघाचे ऐकवान आहे. एक मोठी भूमिका त्यांना या ठिकाणी पार करायची आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण माध्यमामध्ये कमालीचं कामकाज आपण सीमेरेषेवर त्यांचं बघतोय आणि सदाभाऊ मुंडे यशस्वी गोलंदाज आपला कोठा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतात. या अगोदर आपण बघितलं नितीन मुंडे यांचा कोठा पूर्ण झालेला आहे. आता उर्वरित षटकांसाठी गोलंदाजांचे कोठे पूर्ण केले जात आहेत. खूप कमालीची गोलंदाजी म्हणजे या स्पर्धेतील सगळ्यात चांगली गोलंदाजी आपण या सामन्याच्या दरम्यान बघतोय. 5 बाद 29 धावा. सदाभाऊ मुंडे तयार असतील. चेंडू क्रमांक 4. अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम लाजवाब. गुड लेंथ वर चेंडू टाकलेला आहे. फलंदाज इरफान बागवान आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आले. विकेटचा अंदाज घेण्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. चला यावेळेस देखील उंची आहे. यावेळेस सचिन मुंडे चेंडू खाली आले. पकडला गेला झेल. मैदानात फलंदाज पुन्हा होतोय फेल. धक्का क्रमांक 6. सदाभाऊ यांच्या सुवर्ण षटकाची समाप्ती. माफ करा एक चेंडू आहे. माफ करा एक चेंडू शिल्लक आहे. क्षमस्व. तर 6 फलंदाज बाद झालेत बघा. म्हणजे निम्मा संघ सावलीत बसलेला आहे. 29 धावा धावपळीवर आहे.
आणि एक ऐतिहासिक गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. स्पर्धेचा निश्चयाङ्क बघायला मिळतो की काय? अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आणि मैदानाच्या आतमध्ये समीर शेख पाठवले गेले. षटकाची समाप्ती नक्कीच. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 29 धावा. ऋतुष नवीन गोलंदाज सांघिक षटक क्रमांक 7 आणि वैयक्तिक दुसरं षटक चिकू. चला तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. ओ यू टी फलंदाज आउट. फलंदाज बाद झालेला आहे बघा या ठिकाणी. धम्मा सरांची सुद्धा स्तुती केली जाईल बघा. कारण निर्णय थोडासा क्रुशियल होता. यांत्रिकी माध्यमाची त्यांनी या ठिकाणी मदत घेतली आणि बराच वेळ या ठिकाणी पंच संघर्ष इंगळे यांनी सुद्धा घेतला. ते क्वालिटी पंचगिरी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतं. संघर्ष इंगळे असतील, अमोल गोचडे असतील, धम्मा जाधव असतील. कालपासून आपण बघतोय अफलातून कामगिरी पंचांची या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय. इनसाइड आउट कमालीचा फटका. कव्हर पॉइंटच्या दिशेने जाणारा चेंडू. चेंडू जाईल सीमा पार चौकार. किती धावा आहे बघा लवकर कव्हर. चिकू हे थोडस वेगळं नाव आहे बघा. त्यांचं टोपण नाव आहे, प्रेमाचं नाव आहे. परंतु चिकू चिकूट गोलंदाजी करतोय. यावेळेस समाचार घेतला जातोय. लोअर फुलटत होता, स्वीप केला. स्क्वेअर लेग च्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. आटोपाठचा दुसरा चौकार. 7 बाद 37 धावा आहे. शनी आहे बघा फलंदाज. आताच मैदानाच्या आतमध्ये मात्र आले. 2 चौकार त्यांनी दाखवले. क्वालिटी फलंदाज आहे बघा सनी. समोर मारायचा होता. समोर मारायचा होता आणि चिकू यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय बघा. बॅटीचा स्पर्श यष्टीरक्षकाचं अफलातून यष्टीरक्षण. कमालीचं कमालीचा झेल पकडलाय बघा. या ठिकाणी मुक्कीम होते मला वाटतं यष्टीरक्षक. चांगलं ग्लोज वर्क. फलंदाज बाद आहे. चला टॉस साठी तयार राहायचंय. एस वॉरियर्स आणि प्रताप भैया देवकर मित्रमंडळ. टॉसला तयार राहायचंय.
तर टॉस केला जाईल आणि काही सामनावीर जे देणं बाकी आहे ते सुद्धा या ठिकाणी दिले जातील. तर मला वाटतं आदिल भाई तुमचं नाव आहे. तुम्ही थांबा या ठिकाणी. हां, हे पहा लवकर यायचंय बरं का टॉसला. हां, कारण वेळ निघून गेली तर दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल. आउट आहे. OUT वन्स अगेन. OUT आउट. बॅटर गोइंग टू डग आउट. फलंदाज बाद आहे. एक राहिली. हां, चेंडू एक राहिला आणि विकेट एकच राहिली. टॉस करायचा आहे बरं का. दोन्ही संघ नाही त्या ठिकाणी यायचं आहे. हां, बाद ऑल आउट झालाय. ऑल आउट झालाय बघा मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे बघा. विशाल 11 अंबाजोगाई 38 धावा करायच्या जिंकण्यासाठी. लाईनीत जायचंय लाईनीत. हां, जाताना लाईनीत जायचंय. HSS टीम साठी लास्ट कॉल आहे. जिथे असतील तिथे टॉस साठी या. चला अगोदर आपण या ठिकाणी सामनावीराचा किताब बहाल करतोय. मागील अ, काही सामन्यांचे सामनावीर या ठिकाणी नक्कीच देणे बाकी आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. टॉस सुद्धा या ठिकाणी केला जातोय बघा. आदरणीय पवन मयूरजी भराडे या ठिकाणी आहेत. प्रवीण साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अमजद भाई आपल्याला विनंती असेल सिनियर प्लेयर बघा अमजद भाई आपण यायचंय प्लीज. क्रॉस करतोय आपण या ठिकाणी एच वॉरियर्स विरुद्ध प्रताप भैया देवकर मित्र मंडळ दोन्ही संघ नायक आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. मयूर या ठिकाणी मयूर साहेबांच्या हस्ते आपण टॉस करतोय. इकडे या, इकडे.
Tail is the call. It is tail. It is tail. दादा क्या करेंगे? चेसिंग फील्ड फर्स्ट। फिर एक बार कुछ चेंजेस किया? नहीं, टीम वही रहेंगी और बढ़िया एनवायरनमेंट चल रहा है और टीम अच्छा खेले तो क्यों चेंज करते करेंगे, इसलिए हम चेस करेंगे फिर से। स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमचे. मैं आप सभी को पहले तो बता दूं कि ये स्पर्धा जो हो रही है ना, शायद मराठवाड़ा लेवल पे, मैंने सिर्फ अर्ली एक गांव है यहाँ से विदर्भ में, वहाँ एक ऐसे टूर्नामेंट खेला था, उसके बाद खामगांव, तो उसके बाद मुझे आज फील हो रहा है कि वैसे टूर्नामेंट अंबाजोगाई में पहली बार हो रहा है। मराठवाड़ा में तो पहली बार खेल रहा हूँ मैं ऐसा टूर्नामेंट। और जो यहाँ का नियोजन किया है अंपायरिंग, और जो आप लोग जो इज्जत दे रहे हैं प्लेयर्स को, मुझे नहीं लगता कि इतनी इज्जत और कहीं मिलती होगी। और प्लेयर्स का भी काम है कि वही सम्मान कमेटी को देना चाहिए। और बढ़िया कमेंट्री, बढ़िया आपने जो यहाँ का नियोजन किया है, उसके लिए तो मैं तो बहुत खुश हूँ। और दिग्विजय भैया जो है, समझो इनके बड़े भाई भी मेरे क्लासमेट है, तो ये एक अपने घर का टूर्नामेंट जैसा चल रहा है और बढ़िया चल रहा है। और मैं तो बड़ा हूँ, मैं कमेटी को हमेशा से कहूँगा कि एक अच्छा टूर्नामेंट ले रही है और ऐसे टूर्नामेंट हम जगह में और होने चाहिए। और यहाँ से एक सबक लेते हुए एक दूसरी भी कमेटी करेंगी और इंशाल्लाह अच्छे टूर्नामेंट हो रहे हैं और ऐसे अल्लाह करे और बढ़िया हो। धन्यवाद दादा, त्यांनी चांगलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी गोलंदाजी घेतली, गोलंदाजी केली. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. हा, फलंदाजी. नाही ते गडबडले. ठीक आहे. तर दोन्ही संघाला तर काही सामनावीरचे किताब या ठिकाणी द्यायचे आहे सदर मान्यवरांचे हस्ते. तर मला वाटतं या ठिकाणी एबी रहमान असतील. एबी रहमान आहेत का? ते क्षेत्र हा ते हा धन्यवाद या. तर हा मयूर भैया बराडिया यांच्या हस्ते आपण या ठिकाणी एबी रहमान यांना सन्मानित करतोय. आदिलभाई सय्यद आपण यायचंय. बेस्ट फिगर 3 विकेट्स 3 बळींसाठी या ठिकाणी सामनावीरचा किताब आदिलभाई सय्यद यांना कोणीतरी प्राइज सुद्धा देणार होतं. अमजद भाई यांच्या आशियाना ग्रुप हुसेन हॅश ह्याच्याकडून सोहेल बेगची विकेट मारलं त्याच्यावर. ठीक आहे. सोहेल बेग यांची विकेट मारल्याबद्दल आहे. हुसेन हॅश यांच्यातर्फे आहेत. धन्यवाद सर. विकास डोंगरे, विकास डोंगरे आहेत का? सर प्रवीण प्रवीण भाकरे सरांना विनंती असेल आपण याचे आपल्या हस्ते या ठिकाणी विकास डोंगरे एकदा टाळा वाजवा बघा. 113 धावांचा पाठलाग होता. सोपं आव्हान नव्हतं. अर्धशतकी वादळी केळी संघनायक सुद्धा या ठिकाणी आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जवानचा पाठलाग आपण बघतोय. धन्यवाद.
38 धावांचं लक्ष्य आहे. एक बाद एक. चला यावेळेस मनगटी फटक्याचा वापर केलाय. सचिन मुंडे ऑन द मार्क. इमिजिएट. चौकारांना स्वतःचं खातं खोललंय. चौकारांना धावफलकाला धक्का दिलाय. 5 धावा धावफलकावर आहेत बघा. येणाऱ्या काळामध्ये 33 धावांची गरज आहे. आणि आजच्या प्रवासातील अंतिम लढतीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी सज्ज राहणार आहोत. इंद्रजित देशमुख अगदी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज. हा उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. अवांतरची घोषणा झाली. एका धावेच्या मदतीने आपण पुढे जाऊ. 6 धावा धावफलकावर आहे. धावफलकावर जर बघितलं तर आव्हान निश्चित कमी आहे. परंतु या ठिकाणी आपण क्रिकेटला त्याला बॅटीचा स्पर्श नाही. झेल सुटलाय. धावबादची संधी हा तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आणि बघा आता 38 धावांसाठी सुद्धा या ठिकाणी धावपळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक बाद 6 धावा आहेत. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. NOT नॉट आउट. बरेच क्षेत्ररक्षक तोंडाकडे बघत होते. मी म्हणलं एन ऐकल्यावर ते निघून जातील, परंतु ते थांबलेत. नॉट आउट आहे. एक बाद 6 आहेत बघा. धावफलकावर धावा आहेत. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये अनेक बंधूंच्या जोड्या जगभरात क्रिकेट खेळलेल्या आहे. स्विच हिट केलाय. टायमिंग चांगला नव्हता, परंतु प्लेसमेंट चांगली होती बघा. चौकार येतोय. 11 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 1. 38 धावांचं रक्षण करायचंय गोलंदाजांना. थोडंसं अशक्यप्राय आहे बघा. परंतु या ठिकाणी आपण बघतोय इंद्रजित देशमुख यांनी एक धक्का मात्र दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका आहे. पाठलाग होतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे येईल. जास्त जोखीम घेतली नाही. मला वाटतं सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. पहिल्या षटकाला पूर्णविराम. एक षटका अखेर एक बाद 12 धावा धावफलकावर. विजयासाठी 26 धावांची गरज. गणेश व्यवहारे आमचे मित्र या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत आहे. कमिटीचे सदस्य आहेत. अन्न पुरवठा मंत्री आहे. तो आज सामने असल्यामुळे आमची काही गाठ घेतली नाही आज त्यांनी. एक बाद 12 आहेत आणि ए.बी. रहमान गोलंदाजी मार्कवर आहेत. शपल लाईनवर आले. फुल केलाय आणि त्यानंतर नाही, चेंडू जाईल सीमेरेषेच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. 16 धावा आहेत बघा धावफलकावर. गोलंदाज तयार आहे. स्विच हिट. ठीकठाक टायमिंग बघा. पाठलाग मात्र करावा लागतो. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू घेऊन ते बाहेर गेलेत. हा वेगात होते, अनबॅलन्स राहिले.
अगदीच खराब क्षेत्ररक्षण मी म्हणणार नाही. प्रयत्न नक्कीच कमी पडले. ही वेडी वाकडी फलंदाजी आहे बघा. परंतु इफेक्टिव्ह. फलंदाजीमध्ये डिफेक्ट आहे. निकाल मात्र इफेक्ट आहे. इफेक्टिव्ह. जबरदस्त. 24 धावा धावफलकावर 3 खणखणीत चौकार. समोर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हलकासा खाली राहिलाय बघा. ए.बी. रहमान यावेळेस मात्र कमबॅक करतील. मॅन ऑफ द मॅच एकदा त्यांना हा पुरस्कार सन्मानित केलं गेलं या पुरस्कारानं. हा यावेळेस फाईन लेग. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पलीकडे. 28 धावा धावफलकावर. 4 चौकार. एकंदर या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. जास्त जर फटकेबाजी बघितली तर पॉइंटच्या दिशेनं आणि फाईन लेगच्या दिशेनं. या दिशेने जास्त फलंदाजी केल्या गेलेल्या. स्विचिटचे काही फटके, स्वीप आहे, पुल आहे. या पद्धतीने आपण बघतोय 4 चौकार या ठिकाणी. ब्लास्टर फलंदाजी. यावेळेस कॉमेंट्री बॉक्सला मला वाटतं सलामी दिली जाते. प्रयत्न थोडेसे कमी पडले. 1 बाउन्स. चला. थोडासा बदल मला वाटतं या ठिकाणी पंत क्षेत्ररक्षणामध्ये करतायत. विजयाचं समीकरण सोपं आहे बघा. 6 धावा जिंकण्यासाठी लागतायत. तर एक मोठा प्रचंड विजय या ठिकाणी मला वाटतं मिळेल. नाही, टॉपेज घेतलाय, चेंडू उभा आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे, झेल सुटलेला आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. प्रयत्न चांगले होते. बघूया. काय प्रकार होता हा? मला वाटतं सुपला मारण्याचा प्रयत्न होता. सुपला शॉट राईट. प्रेक्षक हुशार आहेत बघा. 1 बाद 33 धावा धाव. क्षेत्ररक्षक आहे. हा झेल पकडलाय मला वाटतं. अरे कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल. चला नवीन बॅटर कोण येतंय? मुकीम. मला वाटतं हे यष्टीरक्षक आहे. यष्टीरक्षक फलंदाज आहे. यांची देखील एक चांगली भूमिका या संघामध्ये आपल्याला बघायला मिळते. 5 धावांची गरज आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी मुळे हॉस्पिटल अँड आयसीयू या संघाची स्तुती केली जाईल. अर्थात मैदानाच्या आतमध्ये येण्या अगोदर जर धावफलक बघितलं तर 34 धावांचं रक्षण करायचं होतं. परंतु पूर्ण जिद्दीनं हा संघ मैदानात आलेला आहे. नाही मला वाटतं आता सामना संपण्याच्या दिशेने वाटचाल. हा चौकार येतोय. एका धावेची गरज आहे. आणि ही औपचारिकता मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये लवकर पूर्ण केली जाईल. प्रताप भैया देवकर मित्र मंडळ
चला लाईनीत तयार राहायचं. प्रताप भैया देवकर मित्र मंडळ अंबाजोगाई. आजचा शेवटचा सामना आहे. प्रताप भैया देवकर मित्र मंडळ अंबाजोगाई. लाईनीत तयार राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी. हा अगदी तंत्रशुद्ध ड्राईव्ह होता बघा या ठिकाणी. सिंगल पूर्ण करतील चेंडू जमा करा पंच. अभिनंदन विजयी संघाचं. वाटलं तुम्हाला बरं का